पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बळीराजाला मोठा दिलासा देणारी एक दिलासादायक बातमी रायगडमधून समोर येत आहे। लोहारे विभागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रत्यक्ष मदत मिळावी या उद्देशानं समाजसेवक सुदेश उतेकर यांच्या माध्यमातून मोफत खत वाटपाचा एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमांतर्गत तुर्भे खुर्द, तुर्भे खोंडा, तुर्भे बुद्रुक, वझरवाडी, दिविल आणि चरई या 6 गावातील 200हून अधिक शेतकऱ्यांना मोफत खताचे वाटप करण्यात आले। पोलादपूरचे भूमिपुत्र नामदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार 13 जून रोजी या खत वितरणाचा भव्य कार्यक्रम पार पडला। यावेळी भाजप नेते नागेंद्र राठोड, प्रसन्न पालांडे आणि वैभव चांदे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना खतांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित तालुका पशुवैद्यकीय अधिकारी राजेंद्र भोसले यांनी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली। यामध्ये गाय म्हैस पालन, शेळी पालन, कुक्कुटपालन आणि वैरण विकास योजनेसाठी मिळणाऱ्या अनुदानाबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले। भाजप नेते नागेंद्र राठोड यांनी सुदेश उतेकर यांच्या या सामाजिक बांधिलकीचे जोरदार कौतुक केले असून भविष्यातही अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल असं सांगितले। सर, सुदेश उतेकर अत्यंत एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि सर्वसामान्य गरीब गरजू लोकांसाठी खत वाटप करणे, शेतकऱ्यांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणे, इतर गरजू लोकांना सुद्धा विविध प्रकारचे साहित्य वाटप करून लोकांना एक आधार देण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने ते करत आहेत। अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे। हे व्यक्तिमत्व याचा आदर्श घेणं लोकांनी गरजेचं आहे आणि खरोखर सुदेश उतेकर हे एक गरीब गरजू लोकांचं एक चांगलं सेवा करणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना लोकांनी आशीर्वाद देणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे काळाची गरज आहे। सर, आम्ही सांगतो की गायगरिबांचा हा कैवारी आणि वाले येतात, कारण का गायगरिबांची प्रत्येकाशी काय पैसे टायमाला खत घ्यायला नसतात, पण आज त्यांनी स्वतःहून जे सहकुशीने जे खत वाटप केलं त्याच्याबद्दल सर्व शेतकरी आम्ही त्यांचे आभार मानतो आणि सहकार्य आभार मानतो।